या दोन नेत्यांच्या बद्दलचं एक मोठं बिंग फोडलेलं आहे, भांड फुटलेलं आहे म्हणा खरं तर. मित्र हो, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या अगदी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्यांच्याच पक्षाचे दोन नेते प्रचंड वादग्रस्त ठरलेले आहेत. हो, तुम्हाला माहिती आहे, यातलं एक नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि दुसरे सुनील तटकरे. शंका आणि संशय याचं एक मोठं धुकं या दोन्ही नेत्यांच्या अवतीभोवती आज सुद्धा घोंगावत आहे. अजितदादा गेले, अवघा महाराष्ट्र दुःखाच्या डोंगराखाली दबला. कार्यकर्ते तर अजूनही तसं सावरलेले नाहीत, पण या सगळ्या काळामध्ये या दोन नेत्यांनी फक्त राजकारण करण्याला महत्व दिलं होतं. अजितदादांच्या घरामध्ये दुखवटा असताना सुद्धा यांनी आपल्या सोयीचं राजकारण करण्याला प्राधान्य दिलं, महत्व दिलं नव्हे, त्यांनी ते करून सुद्धा घेतलं. अजितदादा जाऊन अवघे 3 दिवस झाले आणि लगेच्या लगे यांनी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घाईनं उरकला. त्यावर मोठी टीका झाली. अहो, अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा या घाईवर संतापलेला होता. मात्र आता या दोन नेत्यांना अजित पवार यांचा पक्षच हायजॅक करायचा होता. अजितदादाच्या पश्चात पक्षाची मालकीच आपल्याकडे ठेवायची होती. एवढी मोठी खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये हे या दोन नेत्यांच्या बद्दलचं एक मोठं बिंग फोडलेलं आहे, भांड फुटलेलं आहे म्हणा खरं तर. रोहित पवार यांनी सांगितलं, अजित पवार यांच्या निधनानंतर 18व्या दिवशी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिज मोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं. या पत्रामध्ये त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल करण्यात आला असल्याचं चक्क खोटं सांगितलं. खोटं. पक्षाचे सगळे अधिकार कार्याध्यक्षांना म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना देण्याची मागणी केली. आणि बघा, हे सगळं करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना अजिबात विश्वासात घेतलेलं नव्हतं. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागली असावी आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं. 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचं जे निधन झालं तेव्हापासून अगदी सुनेत्रा पवार या आता राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या आहेत तिथपर्यंतचा जो काही पक्षाच्या वतीनं पत्रव्यवहार झालेला आहे तो अजिबात ग्राह्य धरला जाऊ नये अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली. म्हणजे अजित पवार यांचं निधन झाल्यापासून अगदी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईपर्यंत पक्षाच्या वतीनं जे काही निर्णय घेतले किंवा जो काही पत्रव्यवहार झाला तो अजिबात ग्राह्य धरला जाऊ नये असा जबरदस्त फटका सुनेत्रा पवार यांनी दिला. अहो, फटका कसला, यांची जिरवली, हो चांगली जिरवली. अंधारात केलं, पडद्याआड केलं, लपून छपून केलं, पण सुनेत्रा पवार यांनी एका दणक्यात ते हाणून पाडलं. बघा ना, रोहित पवार काय म्हणाले, काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्र समोर आली. 10 मार्च 25च्या पत्रामध्ये सुनेत्रा काकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात 28 जानेवारी 25ला झाला होता. तेव्हापासून ते त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जो काही पत्रव्यवहार झालेला आहे तो निवडणूक आयोगाला केलेला आहे तो अजिबात ग्राह्य धरला जाऊ नये. जिरली नाही त्यांची आणि जिरवली नाही यांनी. अजितदादांच्या पक्षाकडून 26 फेब्रुवारीला एक पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं. बघा, त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं होतं की आमच्या पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन बदललेलं आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडं म्हणजे कार्यकारी अध्यक्षाकडं ताकद असेल. पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतील. मग आता बघा, कोण होतो हे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट? तर ते प्रफुल्ल पटेल होते.
म्हणजे पक्षाचे सगळे अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असावेत असं या पत्रामध्ये म्हटलं गेलं होतं. पण नंतर याची माहिती जेव्हा सुनेत्रा पवार यांना मिळाली तेव्हा त्यांनी या दरम्यानचा कुठल्याही पत्राला म्हणजे त्याची दखल घेऊ नये, ते विचारात घेतलं जाऊ नये अशा प्रकारचं एक पत्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलं आणि जे काही कारस्थान करू पाहत होते ते तोंडघशी पडले. अर्थात याबाबतची सगळी माहिती आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. बघा मित्रांनो, थोडंसं मागे जाऊन तुम्हाला आठवत सुद्धा असेल, बघा अजितदादा गेल्यानंतर भाजपचे मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत असं म्हटलं होतं. साहजिकच मग त्यानंतर बराच गदारोळ झाला, गोंधळ झाला, तक्रारी झाल्या, आरडाओरडाही झाला आणि मग या पियुष गोयल यांनी आपण हे चुकवून बोललो होतो असं म्हटलं होतं. अहो असं होतं का हो मित्र? हो, केंद्रीय मंत्री आहेत ते आणि ते अजितदादाच्या पक्षाचे अध्यक्ष कोण झालं ते सांगतायत आणि पुन्हा म्हणतात की नाही. खरं तर मित्र हो, यातच मोठं सत्य दडलेलं होतं. रोहित पवार म्हणतात आधीच नेत्यामध्ये ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना घ्यायचा होता. यांना अख्खी पार्टी आपल्याकडे हवी होती. सुनेत्रा काकींना सांगायचं आहे, राजकारण लई वंगाळ झालेलं आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं या अधिवेशनामध्ये कोणी सुद्धा अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलायचं नाही आणि म्हणून काही आमदार सोडले तर कुणीही सभागृहामध्ये याबद्दल बोलत नव्हते. जय पवार हे पत्रकार परिषद घेणार होते, त्याचं काय झालं? त्यानं पण पत्रकार परिषद नाही घेतली. हा संपूर्ण कट आधीच रचला गेला होता का आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी हे सगळं घडवून आणलं गेलं का, याचा तपास करण्यासाठी या प्रकरणाची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे गुन्हेगारी तपास व्हावा अशी मागणी रोहित पवार यांनी आता पुन्हा केलेली आहे. रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेद्वारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अगदी नेम धरून थेट निशाणा साधलेला आहे. अजितदादा जिवंत असतानाच त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक म्हणजे ते काळी जादू वगैरे किंवा मग संशयास्पद पूजा करण्याचा जो काही प्रयत्न झालेला होता, यामध्ये नाशिकच्या या भोंदूबाबाचा समावेश असावा असा संशय सुद्धा आता रोहित पवारांनी व्यक्त केला. पक्षावर म्हणजे अजितदादांच्या पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेला होता का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. खर तर मित्र हो, हे सगळं धक्कादायक आहे, खळबळजनक आहे आणि जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे. अशा प्रकरणामध्ये एखादा माणूस गेला आणि दुसऱ्यांना फक्त राजकारण सुचतंय, स्वतःची खुर्ची, स्वतःसाठी पद, स्वतःची सत्ता. अजितदादांच्या अपघाताबाबत लोकांच्या मनामध्ये जो काही संशय आहे ना, त्याला बळकटी देणाऱ्या या सगळ्या घटना आहेत आणि अशाच प्रकारे ते आता उघडकीला सुद्धा यायला लागले आहेत असं दिसतंय. कुणी सांगावं याच्या पुढे आणखीही काय काय उघडकीला येईल नाही सांगता येत. कदाचित खूप काही येईल सुद्धा, पण काय नाही हो, सत्तेसाठी काय पण, खुर्चीसाठी काय पण. मित्रांनो, एवढी मोठी धक्कादायक खळबळजनक बाब समोर आल्यावर तुमच्या मनात काय आलं, तुम्हाला काय म्हणावंसं वाटतं अशा प्रसंगी मित्र हो, जरूर व्यक्त व्हा, जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.